मला वाटलं माझा मुलगा माझ्या जवळ आहे. ही वॉज सो नाईस टू मी. हॅलो एव्हरीबडी. मी मिलिंद भगवान जोशी, राहायला गणेशनगर पाईपलाईन रोडला. माझं वय सध्या 65 वर्षाचं आहे. या 65 वर्षामध्ये गेली 15 वर्ष मी डायबिटीस पेशंट आहे आणि गेल्या 8 वर्षापासून मला बीपीचा त्रास. आत्ता 1-1.5 महिन्यापासून पल्स रेट माझा खूप वाढलेला होता, जो साधारण 72 ते 80 दरम्यान पाहिजे, तो माझा साधारण 150, 160, कधी कधी 180 पर्यंत वाढलेला होता. ईपी स्टडी म्हणजे इलेक्ट्रोफिजिओलॉजिकल स्टडी करण्याचा मला सांगितलं, परंतु ती स्टडीचा मी नाशिकमध्ये सगळीकडे विचारलं. बहुतेक सगळ्या दवाखाने आम्ही पालथे घातले, परंतु कुठल्याही ठिकाणी ही स्टडी उपलब्ध नव्हती. त्यामुळे आम्ही जस्ट एक भेट द्यायची म्हणून किम्स मानवतो हॉस्पिटलला, त्या दिवशी आम्हाला डॉक्टर कोचर म्हणून तिथे आमची भेट झाली आणि ऍडमिट झाल्यानंतर मंगळवारी दुपारी माझी ईपी स्टडीची जी टेस्ट आहे ती करण्यात आली. आणि जो म्हणजे आश्चर्य वाटतं, ज्या वेळेस माझी ईपी स्टडी झाल्यानंतर मी ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आलो, तर माझा जे पल्स रेट आहे तो साधारण 74 ते 75 पर्यंत होता. इतका अचानक जी टेस्ट झाल्या हा जो ट्रिमेंडस फरक पडला आणि मला पूर्ण तिथे या स्टडी केल्याचं समाधान मिळालं. त्यानंतर पुढचे जे ट्रीटमेंट आहे ती ICU मध्ये मला शिफ्ट करून तिथे 1 दिवस मला ठेवण्यात आलं, दुसऱ्या दिवशी मला सोडण्यात आलं. डॉक्टर कोचर सरांनी ज्या आश्वासनाने आणखी ज्या कॉन्फिडन्सने सांगितलं की इकडे आपल्याकडे डॉक्टर निखिल कुमार पटेल आहेत आणि ते तुमचा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात, यू नीड नॉट गो टू पुणे अँड ऑल. मी स्वतः कॅन्सर सर्व्हायव्हर आहे, त्याच्यामुळे आम्हाला टेन्शन होतं की एवढा मोठा प्रवास, म्हणजे आपण नुसता आर्थिकदृष्ट्या नाही पण फिजिकली आणि मेंटली जो ड्रेन होऊन जातो आजारपण घेऊन पूर्ण हा प्रवास घेऊन, त्याच्यातून आमची फार मोठी सुटका केली. डॉक्टर निखिल कुमार पटेल व सो कॉन्फिडेंट. आधी त्यांनी म्हणजे कुठलेही रिस्क न घेता आधी त्यांनी त्यांची एन्जिओग्राफी करून घेतली, त्यांचा काय 3D एको करून घेतला. त्याच्यानंतर हा अतिशय शांतपणे त्यांनी व्यवस्थित त्यांचा ईपी स्टडी करून घेतलं आणि या दरम्यान ते इतके आमच्याशी व्यवस्थित होते की मला वाटलं माझा मुलगा माझ्या जवळ आहे. ही वॉज सो नाईस टू मी आणि मला खूप त्याच्याबद्दल बरं वाटलं. तर आजही माझी जे पल्स रेट आहे ते अतिशय नियंत्रणामध्ये आहे आणि मी अतिशय आनंदामध्ये आहे आणि मला खरोखर हा माझा पुनर्जन्म झाला असंच मी समजतो. त्याबद्दल मी या डॉक्टर कोचर आणि डॉक्टर निखिल पटेल यांचा मी अतिशय आभारी आहे.